नमस्कार. आत्मा मालिक. 20 एप्रिलला होता मिस्टरांचा 50वा वाढदिवस. तर माझ्या नंदेने आणि त्यांच्या मिस्टरांनी म्हणजेच भाऊंनी मिस्टरांचा 50वा वाढदिवस सिन्नरमधील शाहू हॉटेलला अशा पद्धतीने साजरा केला. आणि मला आणि माझ्या मिस्टरांसाठी सरप्राईज होते. आम्हाला माहीत नव्हते, तर माझ्या मुलींना पण माहिती होते. तर आम्ही अचानक तिथे गेलो. त्यानंतर भाऊंनी अशा प्रकारे ताईंनी आणि भाऊंनी आम्हाला सरप्राईज दिलेले आहे. तर हे आहेत ते माझे भाऊ. आमच्या फॅमिलीत मला सगळ्यात जीव लावणारे माझे लाडके भाऊ. आणि मिस्टरांनी त्यानंतर सर्वांचे दर्शन घेतले. मन मिळावं आणि सगळ्यांना घेऊन जाणारा व्यक्ती. आणि अजून एक म्हणजे हे सगळं करत असताना कुटुंबाची आणि सामाजिक कार्याची पण खूप आवड आहे. सगळीकडे जाणं किंवा जे काही वेगवेगळे सामाजिक कार्य असेल त्याच्यात कॉन्ट्रीब्यूट करणं. आय थिंक हा एक म्हणजे हे एक चांगला गोष्टी मी सुनीलबद्दल सांगू शकतो. आणि एवढ्या 50 वर्षाच्या काळात भरपूर काही त्यांनी सक्सेस ॲज वेल ॲज हे सक्सेस म्हणजे अचीव करत असताना बऱ्याच काही चढ उताराला ते सामोरे गेले असतील. तर आत्ता कदाचित त्यांना पूर्ण 50 वर्षाचा काळ त्यांच्या डोळ्यासमोरून जात असेल. मी त्यांना 35 वर्षापासून ओळखतो, तुम्ही त्याच्या आधीपासून ओळखता. तुम्हालाही कदाचित काही जुन्या आठवणी त्याच्याबद्दल असतील. तर आम्ही असा विचार करतोय की आपण आज त्या सगळ्या आठवणींना वापस उजाळा देऊ आणि हा कार्यक्रम कसा व्यवस्थित करून सुनीलसाठी 50वा वाढदिवस एक खरंच आठवणीचा वाढदिवस राहायला पाहिजे अशी मी असा आमचा प्रयत्न आहे त्याला हे करण्याचा. आणि आहेत माझी म्हणून सगळ्यांनी मिळून ते सरप्राईज मेंटेन केलं आणि त्याला एक छान आनंद दिला. म्हणजे तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि आय होप भाऊ तुला हे सरप्राईज आवडलं. खूप आवडलं. त्या हॉटेलमध्ये विठ्ठलाची एकदम छान अशी मूर्ती होती. मग म्हटले चला हॉटेलचं थोडंसं शूटिंग पण आपण घेऊ. हे आहे सिन्नरचं शाहू हॉटेल. तर थोडीशी व्हिडिओ क्लिप तुमच्याबरोबर मी हॉटेलची पण शेअर करत आहे, बघा. आणि त्यानंतर आमचा जेवणाचा असा मेनू होता. त्यानंतर सर्वांची अशी जेवणं वगैरे झाले. आणि त्यानंतर माझ्या सासऱ्यांचा म्हणजेच त्यांच्या चुलत्यांचा पण वाढदिवस त्याच दिवशी होता. त्यांचा पण बड्डेचा केक इथे कट केलेला आहे. मी आवक्षण केला. अशा पद्धतीने मिस्टरांचा बड्डे साजरा झालेला आहे. आत्मा मालिक.